प्रांताध्यक्ष खासदार सुनील तटकरेजी, मंत्रिमंडळातील माझे सहकारी धनंजय मुंडेजी, रूपाली चाकणकर ताई, विक्रम काळेजी, अमरसिंह पंडितजी, जनार्दन तुपेजी, कल्याण आखाडेजी, वसीम बुराणजी, सूरज चव्हाणजी, अशोकरावजी ढग, संध्या सोनवणे, जयसिंह सोळंकीजी, राजेश्वर चव्हाण, योगेश क्षीरसागर, डॉक्टर सारिकाताई क्षीरसागर, राजकिशोर मोदी, रवींद्र तौर, राजेंद्र अण्णा राऊत, रेखाताई फड, प्रज्ञाताई खोसरे, शरद चव्हाण, अजिंक्य अणेराव, सुशांत पवार, बबनराव गवते, अमेर जेतपूरवाला, माझ्या बीड शहरातनं, बीडच्या ग्रामीण भागातनं, पंचक्रोशीतून आलेले सगळे माझे बांधव, सगळ्या माझ्या मायमाऊली, माझ्या भगिनी, माझ्या मुली, पत्रकार मित्र आणि माझ्या तरुण मित्रांनो, खरं तर सुरुवातीलाच मी आपल्या त्यांचं जनसन्मान यात्रेच्या निमित्तानं एवढ्या मोठ्या संख्येने माझ्या मायमाऊली इथल्या जमल्या, बांधवही आले, त्यांचं मनापासून स्वागत करतो। जनसन्मान यात्रेच्या निमित्तानं इथं वेगवेगळ्या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये आम्ही जातोय, आम्ही आमची भूमिका समजावून सांगतोय। कालच्या अर्थसंकल्पामध्ये राज्याच्या वारकऱ्यांना, शेतकऱ्यांना, माझ्या मायमाऊलींना, माझ्या बहिणींना, माझ्या बांधवांना, माझ्या युवा युवतींना काय योजना दिल्यात ते सांगण्याचं काम आम्ही करतो। सरकारमध्ये काम करत असताना आम्ही विकास काय साधला, आम्ही त्याच्यामध्ये गरीब माणसाला केंद्रबिंदू मानून कशा प्रकारे पुढे चाललोय, ह्या सगळ्या गोष्टी महाराष्ट्रातल्या जनतेला कळाव्यात, याच उद्देशाने ही जनसन्मान यात्रा सुरू केलेली आहे। मी, सुनील तटकरे, विक्रम काळे, धनंजय मुंडे, आम्ही सगळेजण जनतेचे सेवक आहोत। जनतेने आम्हाला त्या भागाचं प्रतिनिधित्व करण्याची संधी दिली आणि त्याच्यामुळे जनतेच्या सेवकांनी त्यांच्या इतर सहकाऱ्यांना बरोबर घेऊन जनतेचा सन्मान हा जनसन्मान यात्रेच्या निमित्तानं करायचा, हा या यात्रेमागचा खरा आमचा अर्थ आहे। आज 29 तारीख संपूर्ण देशामध्ये राष्ट्रीय क्रीडा दिन आपण त्या ठिकाणी साजरा करतोय। देशातल्या क्रीडा क्षेत्राला चालना देण्यासाठी विविध क्रीडा प्रकारात आपलं करिअर घडवून पाहणाऱ्या खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी हा राष्ट्रीय दिन दरवर्षी आपण साजरा करतोय। या राष्ट्रीय दिनाच्या निमित्तानं देखील माझ्या महाराष्ट्रातल्या, माझ्या देशातल्या, माझ्या बीड जिल्ह्यातल्या, माझ्या बीड शहरातल्या तमाम खेळाडूंना मी शुभेच्छा देतो। आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की हॉकीचे जादूगार म्हणून मेजर ध्यानचंद यांची जयंती आज असते आणि तो राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून आपण साजरा करतो। त्यांच्या कारकिर्दीमध्ये आपल्या भारताने ऑलिम्पिक स्पर्धेत 3 वेळेला सुवर्ण पदक मिळवण्याची कामगिरी केली। अविश्वसनीय अशी कामगिरी करणारे मेजर ध्यानचंद हे भारतीय क्रीडा क्षेत्रातलं एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व होतं। त्यांच्या जयंतीच्या निमित्तानं त्यांच्या कार्याला स्मरण करून त्यांना अभिवादन देखील करतो। एक अजून आठवण मी आपल्याला सांगतो की पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पुरुषांच्या 3000 मीटर स्टीपल चेसमध्ये ऐतिहासिक कामगिरी करणाऱ्या आपल्या बीडच्या अविनाश साबळे याचं या निमित्तानं अभिनंदन करतो। या स्पर्धेत अविनाश 5व्या क्रमांकावर राहिला, मात्र या स्पर्धेच्या अंतिम फेरीसाठी पात्र ठरणारा आपल्या भारताचा, आपल्या महाराष्ट्रातला, आपल्या बीडचा हा अविनाश हा खेळाडू पहिला ठरला। याचा आपल्या सर्वांना सार्थ अभिमान आहे। त्याच्या उज्ज्वल कारकिर्दीला देखील मी मनापासून शुभेच्छा देतो। एक आगळं वेगळं अशा प्रकारचं व्यक्तिमत्व अनेक तुमच्या माझ्या महाराष्ट्रामध्ये जन्माला आली, आपल्या परिसरामध्ये जन्माला आली। मी सुरुवातीलाच युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांना, राजर्षी शाहू महाराजांना, घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आणि महात्मा ज्योतिराव फुले यांना अभिवादन करतो।
फार मोठे मोठे महापुरुष हे आपल्या राष्ट्राला आपल्या राज्याला मिळाले, हे आपलं भाग्य आहे. आणि त्यांनी त्या काळामध्ये जो विचार मांडला, जी दिशा दिली, त्या दिशेने पुढे गेलं तरच आपल्या सर्वांचं भलं होणार आहे, तरच आपल्या राज्यामध्ये जातीय सलोखा राहणार आहे, तरच आपण गुण्या गोविंदानी आपापल्या परिसरामध्ये काम करू शकणार आहोत. याचाही विचार पावलो पावली प्रत्येकाने मनामध्ये ठेवला पाहिजे. आज मी आपल्या परिसरामध्ये आल्यानंतर ज्या प्रचंड उत्साहाने माझ्या मायमाऊलींनी आमचं स्वागत केलं, माझ्या बीडकरांनी स्वागत केलं, त्याबद्दल त्या सर्वांना मनापासून धन्यवाद देतो, मनापासून आभार देखील मानतो. जनसन्मान यात्रेच्या निमित्तानं महाराष्ट्रामध्ये फार मोठा प्रतिसाद आम्हाला मिळतोय. सगळेजण आमचे विचार ऐकायला देखील येत आहेत. काही वेगवेगळ्या घटना राज्यामध्ये घडत आहेत. माझ्या भाषणामध्ये मी त्याचा उल्लेख करीनच, पण मी ज्यावेळेस अर्थसंकल्प सादर करायला गेलो, माझा ह्यावेळेस राज्याचा 10वा अर्थसंकल्प होता. मला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, आमचा धनंजय, संजय बनसोडे, अनेक सहकारी सांगत होते की काहीतरी एक असा अर्थसंकल्प सादर करा की जनतेला पण त्या अर्थसंकल्पाबद्दल एक आपुलकी, जिव्हाळा, प्रेम निर्माण झालं पाहिजे. मी मागे 9 वर्षाचा अनुभव होता. मी विचार केला की माझी मायमाऊली कष्टाने स्वतःचा संसार सांभाळते, कुठं माझी मायमाऊली खुरपणीला जाते, कुठं झोपडपट्टीमध्ये अतिशय तिथं खराब अवस्थेमध्ये जीवन जगण्याचा प्रयत्न करते. काही जण काचा गोळा करतात, काही महिला माझ्या कचरा गोळा करतात, काही धुणं भांडी करतात, काही मोलमजुरी करतात, काही झाडू पोतना करतात, काहींच्या घरामध्ये जाऊन जेवण तयार करतात. पडेल ते काम करण्याची तयारी माझ्या मायमाऊलीची असते. परंतु त्या मायमाऊलीचा विचार आम्ही त्यांना मान दिला, सन्मान दिला, प्रतिष्ठा दिली, सत्तेमध्ये सहभागी करून घेतलं. 4थं महिला धोरण आमच्या महिला बाल विकासच्या मंत्री आदिती तटकरे यांनी त्या ठिकाणी महाराष्ट्राला दिलं. पण त्याच्याही पुढे जाऊन आमच्या महिलांना मी गेले 30-35 वर्ष महाराष्ट्रात फिरत असताना बघतो की त्यांना काहीतरी घ्यावंसं वाटत असतं स्वतः करता, पण घेण्याची मनस्थिती असली तरी स्वतःच्या मनाला मुरड घालून ते मुलाबाळांच्या करता, आपल्या प्रपंचाच्या करता, आपल्या पतिदेवाकरता ते सगळं करत असतात. आणि त्यामुळं त्यांनाही जन्माला आल्यानंतर काही ना काही अधिकार असला पाहिजे. आम्ही खूप विचार केला. शेवटी आम्ही 2.5 लाखाच्या आतमध्ये उत्पन्न असणाऱ्या महिला आपल्या महाराष्ट्रामध्ये किती निघतील चर्चा केल्यानंतर 2.5 कोटी निघतील असं आमच्या पुढे आलं. 21 ते 65 वयोगटातल्या. आणि त्यांचे फॉर्म भरून गेले. अडचणी आल्या, कधी इंग्रजी फॉर्म, कधी मराठी फॉर्म, कधी ऑनलाईन मध्ये फॉर्म स्वीकारले जात नव्हते, त्रास झाला. एवढा मोठा कार्यक्रम राबवायचा हे काही येड्यागाबाळ्याचं काम नव्हतं. शेवटी जिद्द, चिकाटी आणि सरकारची स्पष्ट भूमिका ही महत्वाची होती. त्यामध्ये मी अंदाज घेतला जवळपास 45,000 कोटी रुपये लागणार होते. पहिले 3 महिने तर संपले होते. एप्रिल, मे, जून, जुलैपासून द्यायचं ठरवलं. आज जवळपास 1.25 कोटीच्या पेक्षा जास्त महिलांना आम्ही पहिल्या 2 महिन्याचे 3,000 रुपये त्यांच्या खात्यामध्ये जमा केले. मला इथं महिला आहेत, ज्या महिलांच्या खात्यामध्ये 3,000 रुपये जमा झाले त्यांनी हात वर करा. का सुनील तटकरेजी, आज कित्येक महिलांच्याकडे पैसे जमा झालेत. बाकीच्यांचं पण 2.5 लाखाच्या आतमध्ये उत्पन्न असलं तरी आता उद्याच्या आमचा 30 तारखेला का 31 तारखेला आम्ही नागपूरला कार्यक्रम घेतलाय आणि त्या कार्यक्रमामध्ये आम्ही पुढच्या त्या ठिकाणी टप्पा सगळ्यांना राहिलेल्यांना देणार आहोत. काळजी करू नका. काही जण आमची बदनामी करतायत. काही जण म्हणले हे चुनावी जुमला आहे, आउटगटकेचं आहे, तुम्हाला फसवतायत.
हा अजितदादाचा वाद आहे। माझ्या बहिणींना मी कधी फसवणार नाही। माझ्या बहिणींनी प्रेमाने मला राखी बांधलेली आहे। ही माझ्या बहिणींची ओवाळणी आहे, माझ्या मायमाऊलींची ओवाळणी आहे। ओवाळणीमध्ये कुठला भाऊ बहिणीला फसवत नसतो, परंतु निव्वळ खोटा नाटा प्रचार करताय। काही जण आमच्यातले चुकले, त्यांनी तसं म्हणायला नको होतं। काही जण म्हणले दिलेले पैसे काढून घेतो। मी आपल्याला सांगतो, मी राज्याचा अर्थमंत्री आहे। मायमाऊलींनो, महाराष्ट्रामध्ये ज्यांना ज्यांना पैसे मिळाले त्याचा एकाचा देखील 1 रुपया हा देखील कधी काढून घेतला जाणार नाही, हा माझा तुम्हाला शब्द आहे। हे काही चुकीचं बोलतायत, त्यांच्याकडे लक्ष देऊ नका। काही जणांना हे कुठेतरी आडकाठी निर्माण करायची आहे, चांगल्या योजनेचा बोजवारा करायचा आहे, पण आम्ही होऊन देणार नाही। आम्ही फार विचारांती हा निर्णय घेतलाय, एवढ्यावर थांबलो नाही। आता तुम्ही त्या पैशाचं तुम्हाला जे पाहिजे ते तुम्ही घ्या, तो तुमचा अधिकार आहे। उद्याच्याला नवऱ्याने सांगितलं ते 1,500 रुपये बघू, त्याला म्हणायचं नाही, माझ्या भावानी दिलेली ही ओवाळणी आहे, तुझा ह्याच्यामध्ये अधिकार नाही, हे माझ्या करतायत, मी खर्च करणार, मला जिथं वाटेल तिथं करणार। कारण मला माहिती आहे महिला इथं तिथं वायफळ खर्च करत नाही। म्हणूनच आज राज्याचा कारभार आणि अनेकांचे संसार सुखाने चाललेले आहेत, त्याला एकमेव कारण माझी माय माऊली माझी बहीण आहे, हे देखील आपण सगळ्यांनी लक्षामध्ये घेतलं पाहिजे। एवढ्यावर नाही, आता आम्ही तुम्हाला 52 लाख कुटुंबांना 3 गॅस सिलेंडर वर्षाला मोफत देणार आहे। 52 लाख कुटुंब राज्यातली, त्यांना 3 गॅस सिलेंडर, त्याचे पैसे तुमच्या अकाउंटला। यावेळेस माय माऊलींनो, बांधवांनो, एक गोष्ट केली, कुणाच्या हातात पैसा नाही, डायरेक्ट अकाउंटला, मध्यस्थी नाही, दलाली नाही, कुणी नाही, तुमच्या अकाउंटला पैसे। त्याच्यामध्ये तुमचे 52 लाख माझ्या महिलांचे अकाउंट नंबर आमच्याकडे, त्यांच्या खात्यामध्ये 3 गॅस सिलेंडरचे पैसे वर्षाला, त्याच्यामध्ये बाकीचे गॅस सिलेंडर तुमचे तुम्ही घ्यायचे। काही ना काही आधार देण्याचं काम आम्ही करतोय। शेवटी हे राज्य सर्वसामान्यांचं आहे, गरिबांचं राज्य आहे, गरिबांना बाहेर काढण्याच्या करता ही योजना आहे। एवढ्यावर नाही थांबलो, माझ्या मुली, गरिबांच्या घरामध्ये जन्माला आलेल्या मुलींना कॉलेजचं शिक्षण घेण्याकरता त्यांच्या आईवडिलांची ऐपत नसती, मग काय करायचं? आम्ही 50% रक्कम देत होतो। म्हणलं 50% नाही, आता 100% देऊन काय होईल? कारण 50% देऊन देखील आई वडील म्हणायचे, अरे राहिलेले पण 50% भरायची आमची ऐपत नाहीये, आम्ही कुठनं आणायचे पोरी करता, काय करायचं? आणि त्याच्यातनं काही एखाद दुसरी घटना, त्या मुलीने आत्महत्या केली की मला पुढचं शिक्षण घ्यायचंय, मला डॉक्टर व्हायचंय, मला इंजिनियर व्हायचंय, मला वकील व्हायचंय, मला त्या ठिकाणी पायलट व्हायचंय, मला त्या ठिकाणी CA व्हायचंय, IAS व्हायचंय, IPS व्हायचंय, UPSC करायचंय, MPSC करायचंय। अहो, त्यांनाही स्वप्न आहेत ना, त्यांनाही उद्या वाटतं की मी चांगलं शिकावं आणि उद्याच्याला माझाही संसार चांगला व्हावा, का नाही त्यांना वाटू? तो त्यांचा अधिकार नाहीये आहे। आणि म्हणून आम्ही आता गोरगरिबांच्या मुलींचं शिक्षण, कॉलेजचं, तिला ज्या साईडला पाहिजे तिथं जा, तुझे 100% फी राज्य सरकार भरणार आहे, शिक, काय शिकायचं ते शिक। मला माहिती आहे, एका घरातली एक मुलगी शिकली तर अख्खं घर पुढे जातं, ती घराची लक्ष्मी असते आणि त्या लक्ष्मीला आपल्याला पुढे न्यायचं आहे, ही आमची भूमिका आहे। काय चुकलं ह्याच्यात? विरोधक टीका करतात, विरोधक कोर्टामध्ये जातात, योजना कशा बंद होतील ते बघतात, पहिल्यांदा टिंगलटवाळी करतात, काय देऊन दिलं म्हणतात। अरे तुम्ही सोन्याचा चमचा घेऊन आलेली श्रीमंताची मुली, तुम्हाला काय करायचं कळणारे गोरगरिबांचं जीवन कसं असतं ते तुम्हाला नाही कळणार, ते गरिबालाच कळेल, ज्याचे दिवसभर काम केल्याशिवाय संध्याकाळी चूल पेटत नाही त्याला कळेल, ही गोष्ट लक्षात घ्या। आणि ह्या योजना आपल्याला पुढे चालू ठेवायच्या। बांधवांनो, मी ज्यावेळेस माझ्या माय माऊलींच्या करता या योजना आणल्या, मी 3 योजना तुम्हाला सांगितल्या, त्याच्यातनं काय झालं? विरोध बघा,
या अजित पवारला ह्या सरकारला एकनाथरावला देवेंद्रजींना दुसरं कुणी दिसत नाही. महिला दिसत आहेत, पुरुषांचं काहीच नाही. लाडकी बहीण, दोडका भाऊ, भाऊ दोडका नाही, भाऊ पण लाडका. आणि भावाला मगाशी धनंजयनी सांगितलं तसं 3 हॉर्सपॉवर 5 हॉर्सपॉवर 7.5 हॉर्सपॉवरच्या मोटारीला लाईट बिल भरता भरता काय शेतकऱ्याची अवस्था होती. माझा बळीराजा कसा त्या ठिकाणी अडचणीत येतो हे आम्हाला माहिती ना. आमच्या पण 3च्या 5च्या 7.5च्या मोटारी आमच्याही बांधकरूंच्या आहेत, आम्हालाही माहिती आहे. आणि उद्याच्याला वीज बिल नाही भरलं तर कनेक्शन तोडल्यावर तो शेतकरी अक्षरशः व्याकुळतीला येतो. काय करावं सुचत नाही. पाऊसकाळ चांगला झाला तर पाणी उपसायचं कसं. आता मी आणि सुनीलजी आम्ही विक्रम त्या नांदेडवरून बीडला येत होतो. येताना विहिरी सगळ्या फुल भरल्या, गोदाकाठ गोदावरी फुल चाललेली आहे. माजलगावमध्ये पाणी नाहीये, परंतु आता जायकवाडी 70% पुढे गेले. अजून पाऊस पडणार आहे. पांडुरंगाला माझी प्रार्थना आहे, पांडुरंगा माझं माजलगाव देखील भरू दे, माझं येलदरी भरू दे, माझं सिद्धेश्वर भरू दे, माझं मांजरा भरू दे. त्याच्याशिवाय माझा इथला शेतकरी सुखाने समाधानाने शेतीवाडी करू शकत नाही. आणि ते पाणी आता पुढे त्या ठिकाणी येईल. या प्रकारे आपण करतोय. आणि हे मात्र आमची चेष्टा टिंगलटावाडी करतायत. माग काँग्रेसने पण मला आठवतंय, तटकरे साहेब तुम्हाला आठवत असेल 2003च्या निवडणुकीमध्ये असंच सुशील कुमार शिंदे काँग्रेसचे मुख्यमंत्री होते. वीज माफी केली आणि निवडणूक झाल्यावर वीज माफी कॅन्सल करून टाकली. म्हणलं का नाही, म्हणले आपलं काम झालं आता बस. मी आपल्याला सांगतोय माय माऊलींनो, बांधवांनो, तुम्ही येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महायुतीला निवडून द्या, घड्याळाला निवडून द्या. पुढेही 5 वर्ष या योजना चालवण्याचा शब्द मी तुमच्या मार्फत अख्ख्या महाराष्ट्राला देतो. कारण आम्ही शासनाची तिजोरी 10 वर्ष सांभाळलेली आहे. आम्हाला अनुभव आहे कुठं काटकसर करायची, कुठं त्या ठिकाणी खर्च करायचा, कुणाला लाभ द्यायचा, गळती कशी थांबवायची, उत्पन्न कसं वाढवायचं, हे सगळं आम्हाला बारकावे माहिती आहेत. केंद्रातनं निधी कसा आणायचा. आजच पेपरला बातमी आली, दिघीला त्यांच्या मतदारसंघात, तुमचाच मतदारसंघ एमआयडीसी दिघी पोर्ट 7,500 कोटीचा कार्यक्रम कालच्या कॅबिनेटमध्ये मंजूर झाला. आज तारीख किती आहे? 29. उद्या 30 तारीख आहे. उद्या देशाचे पंतप्रधान आपल्या मुंबईमध्ये येत आहेत. आणि पालघरला वाढवण पोर्ट म्हणजे वाढवण बंदर 1.5 लाख कोटीच्या कामाचं भूमिपूजन आहे. 1.5 लाख कोटी. 10 ते 12 लाख मुलांना मुलींना तिथं काम मिळणार. यांच्या इथं 10 ते 12 लाख मुला मुलींना तिथं काम मिळणार. रोजगार निर्माण करण्याचा प्रयत्न आमचा चाललाय. केंद्राची मदत आम्ही घेतोय. मध्ये परळीला कृषी प्रदर्शन आमच्या धनंजयनी भरवलं होतं. देशाच्या कृषी मंत्र्याला बोलवलं होतं. आम्ही सगळे होते, मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री. धनंजय तिथं होता. आणि तिथं आम्ही काय सांगितलं, आता कांदा निर्यात बंदी करायची नाही, शेतकऱ्याला भाव मिळू द्या. माझ्या सोयाबीनला कापसाला आता 5,000 रुपये हेक्टरला दिले. पण आम्ही त्यांना सांगितलं भाव याच्यापेक्षा वाढला पाहिजे, माझ्या शेतकऱ्याला परवडलं पाहिजे. एवढंच नाही, ऊसाच्या बद्दल पण सांगितलं. ते म्हणले की 1 दिवस देतो, तुम्ही या. दोन्ही उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री आपण त्याची चर्चा करून मार्ग काढू. 13 वर्ष मध्य प्रदेशचे ते मुख्यमंत्री होते. 13 वर्ष त्यांनी तिथं कृषीचं क्रांती करून दाखवली. आणि त्या पद्धतीनं आपल्याला आपल्या राज्यामध्ये देखील माझ्या शेतकऱ्याची, माझ्या बळीराजाची मदत त्या ठिकाणी करायची. त्याच्या कामाला दाब मिळाला पाहिजे, त्याच्या कष्टाचं चीज झालं पाहिजे. आणि ह्या करता केंद्र सरकार आज आपल्या विचाराचं आहे. तुम्ही काळजी करू नका. आज आम्ही माझ्या बांधवांना जसं 3 हॉर्सपॉवर 5 हॉर्सपॉवर 7.5 हॉर्सपॉवरचं वीज मी माफ केलं,
पुढचं भरायचं नाही आणि मागचं द्यायचं नाही. मी बघतो काय करायचं ते. तुम्ही फक्त चांगली शेतीवाडी करा, चांगला संसार करा, मुलाबाळांना चांगलं शिक्षण द्या, निर्व्यसनी राहा. माझ्या वारकरी संप्रदायाने जो विचार सांगितलेला आहे, साधू संतांनी जो विचार सांगितलाय, त्या रस्त्याने आपल्याला जायचंय. त्यानंच तुमचं माझं भलं होणार आहे. हा विचार आपण डोळ्यासमोर ठेवा आणि ह्या पद्धतीनं आपण पुढे जात असताना मला तुम्हाला सांगायचंय की या योजना दुधाला, दूध माझ्या बीड जिल्ह्यात पण आहे. मला वाटतं आष्टी पाटोदा भागात धनंजय दूध बऱ्यापैकी आहे ना. आष्टी पाटोद्याला दूध आहे. तुम्ही दुधाचा धंदा करा. दुधाचा दर कमी आम्ही 5 रुपये लिटरला वाढून दिले. शेतकऱ्यांना दूध धंदा परवडावा म्हणून अनुदान 5 रुपये, अनुदान 5 रुपये. त्याच्यातनं तरुण तरुणी आमच्याकडे अनेकदा येतात, आम्हाला नोकरी द्या, नोकरी द्या, नोकरी द्या, नोकरी द्या. आता आम्ही 12वी, आम्ही डिप्लोमा आणि डिग्री या गोष्टी केलेल्या, हे शिक्षण घेतलेल्या मुलाला मुलीला प्रशिक्षणार्थी म्हणून प्रशिक्षण देणार. 12वी पास वाल्यांना तुम्ही प्रशिक्षण घ्या, आम्ही 6,000 रुपये महिन्यात, तुम्ही प्रशिक्षण घेताय म्हणून आम्ही वेतन देणार. डिप्लोमावाल्यांना 8,000 वेतन देणार महिना आणि डिग्रीवाल्यांना 10,000 रुपये महिना वेतन देणार. कारण काय की त्यांनी ते प्रशिक्षण घेतलं तर उद्याच्याला कुठल्या कारखान्यामध्ये त्याला नोकरी लागताना की हो मी हे सरकारचं सर्टिफिकेट, माझा 6 महिने 8 महिने 12 महिन्याचा कोर्स मी केलेला आहे, प्रशिक्षण घेतलेलं आहे, त्याच्यामुळे कारखानदार पण त्यांना नोकरीला लावतील. किंवा काही बँका म्हणतील की तुम्ही हा व्यवसाय करायला निघालाय, काय अनुभव, त्याला दाखवायचं सर्टिफिकेट, हा माझा अनुभव, हे माझा सरकारने दिलेलं सर्टिफिकेट, आणि त्याच्यातून मग ती बँक तुम्हाला कर्ज देईल. आज आमच्या शेतकऱ्यांना देखील सावकाराच्या दारात जाऊ नये म्हणून आम्ही 6% व्याजाने कर्ज पुरवठा करतोय. त्याच्यात आम्ही सवलती देतोय. का तर माझा शेतकरी त्या सावकाराच्या दारात जाऊ नये, सावकारांनी त्याला त्रास देऊ नये, ही भूमिका आमची महायुती सरकारची. ह्या पद्धतीनं आम्ही मित्र आय बहिणींनो, माय माऊलींनो पुढे चाललेलो आहे. यामध्ये पुढे जात असताना मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचंय की या जनसन्मान यात्रेच्या निमित्तानं वेगवेगळ्या घटना या राज्यामध्ये घडतायत. यामध्ये काहींनी अशी टीका केली की राज्याला कर्जबाजारी करायला लागलेत, कंगाल करायला लागलेत. माय माऊलींनो, राज्याचं स्थूल उत्पन्न आता 42 ते 43 लाख कोटीचं आहे आणि त्याच्यातनं या सगळ्या योजना मी देतोय. आपल्या राज्याची आर्थिक परिस्थिती आहे म्हणून आपण करतोय, नसती तर कुठं गेलं असतं. अहो सगळी सोंग करता येतात, पैशाचं सोंग नाही करता येत. ऋण काढून सण कुणी साजरा केलाय का? नाही केला. आपण कष्टाने त्या ठिकाणी सण साजरे करतोय. त्या पद्धतीनं आज ह्या योजनेला, या सगळ्या योजनेंना पाऊण लाख कोटी रुपये लागत आहेत. तुम्हाला 46,000 कोटी, त्यांना 14,000 कोटी आपल्या विजेचे पैसे आम्हाला भरावे लागणार. तुमचे 46 आणि 14 60,000, ते मुलींच्या करता 5,000 आणि गॅस सिलेंडरला त्याच्यामध्ये 65, आणि तुमच्या मी मगाशी सांगितलं 12वी डिप्लोमा डिग्री 10 लाख विद्यार्थी, त्यांच्याकरता 10,000 कोटी, असे 75,000 कोटी, 6.5 लाख कोटीतनं एवढे पैसे आपण बाजूला काढतोय. काळजी करू नका. त्यांच्या नेमकं ते पोटात दुखले आणि काहीतरी सांगतात. मी कधी पण चुकीच्या गोष्टीचं समर्थन करणार नाही. इथं माझ्या माय माऊली आहेत, जेवढे माझ्या महाराष्ट्रात पुरुष आहेत तेवढ्याच महिला आहेत. युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांनी महिलेचा सन्मान कसा केलेला आहे तो इतिहासामध्ये नोंद आहे. महिलांच्यावर अत्याचार हा अक्षम्य गुन्हा आहे, त्याला माफी नाही. दोषी कोणी असो, मी तर महाराष्ट्राला सांगतो, कोणी मोठ्या बापाचा असो, कुणी श्रीमंताचा असो, कुणी पुढाऱ्याचा मोठा असो,
पोरगा असो त्याला सोडणार नाही। कुणी ताम्रपट घेऊन जन्माला आलेलं नाहीये। सत्ता येते सत्ता जाते, सत्तेला आपापलेले आम्ही नाहीये। सरकार येतील सरकार जातील, पण माझ्या माय माऊलींचा, माझ्या मुलींचा, महाराष्ट्रातल्या महिलांचा सुरक्षेबाबत कोणालाही पाठीशी घातलं जाणार नाही। महिलांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य, अजिबात तिथं हायगाई केली जाणार नाही। ही आमची भूमिका आहे। याच्यामध्ये काही जण आंदोलन करतात, ठीक आहे, त्यांना आंदोलन करण्याचा अधिकार आहे, पण आम्ही त्या संदर्भामध्ये भारतीय न्याय संहितेतील तरतुदीमुळे आता महिलांना घर बसल्या ही तक्रार करता येऊ शकते। नवीन कायद्यात अशा प्रकरणातील दोषींना फाशी आणि जन्मठेप केली पाहिजे। याला फाशीची शिक्षा, तो विकृत आहे, तो नराधम आहे, तो माझ्या माय माऊलीला, माझ्या मुलीला तिथं अंगावर हात टाकतोय, अशांना माफी नाही म्हणजे नाही। त्याच्यामध्ये ती जन्मठेपेची तरतूद आणि फाशीची तरतूद त्या ठिकाणी केलेली आहे। ही FIR सुविधा आपण सुरू केलेली आहे। शाळा असो, रुग्णालय असो, पोलीस ठाणं असो, कोणत्याही पातळीवर हायगाई केली जाणार नाही। माझी आपल्याला सगळ्यांना विनंती आहे की डोळ्यात तेल घालून बघा, कुणालाही तिथं सोडलं जाणार नाही। एकदम कडक भूमिका ही महिलांच्या बाबतीमध्ये राज्य सरकारतर्फे आणि वर केंद्र सरकारतर्फे देखील त्या बाबतीमध्ये घेतली जाणार आहे, हे पण आपण सगळ्यांनी लक्षात घ्या। माय माऊलींनो, बांधवांनो, आपले युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज, आज देखील आपण शिवाजी महाराजांचा फोटो बघितला, पुतळा बघितला, नतमस्तक होतो। दैदिप्यमान अशा प्रकारचा इतिहास आहे। हिंदवी स्वराज्याची स्थापना केली, सगळ्या 18 पगड जाती 12 बलुतेदारांना घेऊन केली, भेदभाव केला नाही। त्यांच्या पुतळ्याच्या बाबतीमध्ये जी घटना घडली, काही जण म्हणतात हे अमक्यानी काम केलं, नेव्हीने केलं, कोण म्हणते PWD केलं, कुणी काम करू देत, चूक ती चूकच आहे, त्याला अजिबात माफी नाही। ते कोणी दोषी असेल, तो अधिकारी असेल, तो कुणी असो, त्याला माफी नाही। त्याचा संपूर्ण तपास करून त्या संदर्भात दोषीवर अशी कडक कारवाई केली जाईल की पुढं 10 पिढ्या नाही, सगळ्यांना देखील लक्षात राहिलं पाहिजे। महापुरुषांच्या पुतळ्याच्या बाबतीमध्ये जर काही चूक केली तर महाराष्ट्र त्याला माफ करत नाही। हा इतिहास आपल्याला त्याच्यातून निर्माण करायचा आहे। झालं हे अतिशय चुकीचं आहे, अतिशय म्हणजे मनाला वेदना देणार आहे। कुणाच्याच बाबतीमध्ये, कुणाच्याही सरकारच्या काळात ते होऊ नये या मताचा मी स्वतः आहे। आणि त्याच्याबद्दल मी कालच स्वतः राज्याच्या जनतेची माफी देखील मागितली, तुम्ही पाहिलं असेल। मला दुसरं एक तुम्हाला सांगायचं आहे, कालच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं तो तुमचा अधिकार होता, परंतु संविधान बदलणार असं आमच्या मागासवर्गीयांच्या मध्ये एक प्रचार केला गेला। आम्ही सांगत होतो, नाही रे बाबा, संविधान आपलं जगातलं सर्वोच्च संविधान आहे, आपण ते कुणी त्याला हात लावू शकत नाही। पण विरोधकांनी त्याच्यामध्ये फेक नरेटिव्ह सेट केला आणि त्याच्यातून संविधान बदलणार, आरक्षण जाणार, अमुक होणार, अब की बार 400 पार असं काहीतरी माझ्या मागासवर्गीय समाजाने मनात घेतलं, आदिवासी समाजाने मनात घेतलं। त्याचा फटका आम्हाला बसला। परंतु आम्ही पुन्हा तुम्हाला सांगतो, ते खोटं होतं, ते चुकीचं होतं, लोकांना फसवलं गेलं, दिशाभूल केली गेली। आता देखील आपण सावध व्हा। आम्ही खोटं बोलणार नाही, आम्ही स्पष्ट बोलणारे लोक आहोत, आम्ही शब्दाचे पक्के आहोत। कधी कधी आम्ही बोलल्यानंतर थोडासा लोकांना तो शब्द लागतो, पण आमची भूमिका स्वच्छ असते, आमचं मन स्वच्छ असतं। आणि म्हणून मी आपल्याला सगळ्यांना सांगेन, मी माझ्या मागासवर्गीय समाजाच्या करता मागा आपण सरकारमध्ये बार्टी आणलं, माझा मातंग समाज माझ्याकडे आला,
इतरांकडे गेला, महायुतीच्या इतर घटकांच्याकडे गेला. म्हणले आमच्या त्या बार्टीचा आम्हाला उपयोग होत नाही, आमच्याकरता वेगळं काहीतरी काढा. त्यांच्याकरता मग आपण आरटी आणलं. मातंग समाजाला आरटी आणलं की नाही? सुरू केलं, आरटी आणलं. बार्टी माझ्या नवबौद्ध आणि इतर समाजातल्या घटकातल्यांना आरटी मातंग समाजाला, मराठा समाजांच्या करता सारथी आणलं, ओबीसी समाजाच्या करता महाज्योती आणलं, आदिवासी समाजाच्या करता टार्टी आणलं. माझा अल्पसंख्याक समाज म्हणत होता, अरे आम्ही पण भारतीय आहोत ना, आम्ही महाराष्ट्रात राहतो ना, आम्ही बीडमध्ये राहतो, बीड शहरात राहतो, वॉर्डात राहतो, आमचं काय? त्यांच्याकरता आम्ही प्रयत्न केला आणि मारटी आणलं. आणलं की नाही विचार? मारटी आणलं. शेवटी सगळ्यांना घेऊन जायचंय बरोबर, भेदभाव करायचा नाही, सगळ्या गरिबांना न्याय द्यायचा आहे, जातीभेद करायचा नाही, जातीचा पातीचा नात्याचा गोत्याचा विचार नाही करायचा. ही शिवशाहू फुले आंबेडकरांची शिकवण आहे, ती विसरायची नाही. आणि ह्या पद्धतीने आम्ही आता पुढे चाललेलो आहे. त्याच्यातून अमृत हे देखील काही घटकाच्या करता ती संस्था काढली. अमृत कुठल्याही समाजातला मुलगा किंवा मुलगी त्या संस्थेच्या योजनेमधनं वंचित राहता कामा नये. मौलाना आझाद महामंडळाला देखील 1000 कोटीचा भाग भांडवल दिला आणि 60 कोटीच्या ऐवजी 500 कोटीची गव्हर्नमेंट गॅरंटी दिली. आम्ही त्याच्यामध्ये आहोत ना, तुम्ही का घाबरता? ह्या गोष्टीचा विचार समाजातल्या सर्वांनी त्या ठिकाणी केला पाहिजे. आणि अशा पद्धतीनं समाजातल्या वेगवेगळ्या जाती धर्माला न्याय देण्याची भूमिका ही आम्ही लोकांनी त्या ठिकाणी स्वीकारलेली आहे. अनेक योजना आम्ही त्या बाबतीमध्ये केलेल्या आहेत. त्या सगळ्या योजना सांगून मी आपला सगळ्यांचा वेळ घेत नाही. त्याच्यामध्ये एक नंबर आहे 98 61 71 71 71, 98 61 71 71 71. त्याला तुम्ही व्हॉट्सअप करा. तुम्ही जे जे विचाराल ते त्याच्यात येईल, तुम्हाला उत्तरं येतील. त्याच्यामध्ये मराठी, इंग्रजी, हिंदी कुठलं पाहिजे त्या भाषेत येईल. तुम्ही सांगायचं मराठीत पाहिजे, मराठीत येईल. तुम्ही सांगितलं हिंदीत पाहिजे, हिंदीत येईल. 3च भाषा त्याच्यामध्ये ठेवलेल्या आहेत. आणि ह्याच्यातून या ज्या काही लाभार्थ्यांना लाभ देण्याच्या करता आम्ही जनसन्मान यात्रेच्या निमित्तानं फिरतोय. त्याच्यातून माझ्या माय माऊलीला, माझ्या बांधवांना बळ आम्ही देतोय, लाभ पण देतो, त्या लाभाचं बळ पण तुम्हाला मिळावं ही आमची त्या ठिकाणी भूमिका आहे. आणि ही भूमिका समजून सांगण्याच्या करता राज्यातल्या वेगवेगळ्या भागामध्ये आम्ही जातोय. खूप चांगला प्रतिसाद त्या ठिकाणी मिळतोय. काही आरक्षणाचे प्रश्न आहेत. मुस्लिम समाजाला वाटतं की आमचं 5% आरक्षण द्यावं, मराठा समाजाला 10% आरक्षण दिलंय, परंतु त्याच्यातला काही घटक म्हणतोय आम्हाला असं आरक्षण नको, आम्हाला वेगळ्या पद्धतीनं आरक्षण पाहिजे. वेगवेगळ्या इतर पण समाजाच्या आरक्षणाच्या मागण्या आहेत, तो त्यांचा अधिकार आहे. शेवटी आपण सगळ्यांचं ऐकून घेऊन, सगळ्यांना विश्वासामध्ये घेऊन, बहुमताचा आदर करून पुढे त्याच्यामध्ये जात असतो. ही महाराष्ट्राची परंपरा आहे, ही महाराष्ट्राची आजपर्यंत कामाची पद्धत आहे. सभागृहामध्ये देखील धनंजयला, विक्रमला विचारा, एक मताने ठराव पास केले. विधान परिषदेत असो, विधानसभेत असो, आरक्षणाच्या बाबतीमध्ये कुणाचाच कुणाला विरोध असण्याचं कारण नाही. याही गोष्टीची नोंद आपण सगळ्यांनी या निमित्तानं घ्यावी. आम्ही यावेळेस राज्य सरकारकडनं पोलीस पाटलाचं मानधन वाढवलं, कोतवालांचं वाढवलं, आशा सेविकांचं वाढवलं, गट प्रवर्तकांचं वाढवलं, अंगणवाडी सेविकांचं वाढवलं. अशा वेगवेगळ्या अजून काहींचं राहिलंय. माय माऊलींनो, ह्याची मला जाणीव आहे. आम्ही टप्प्याटप्प्याने पुढे चाललोय. काळजी करू नका, हे तुमचं सरकार आहे, हे सर्वसामान्यांचं सरकार आहे. आणि ह्या पद्धतीनं आपण पुढची वाटचाल करतोय. ही गोष्ट देखील आजच्या जनसन्मान यात्रेच्या निमित्तानं आपण विसरता कामा नये. आज अतिशय चांगल्या पद्धतीनं आमच्या
किंवा बाकीचे सगळे आमच्या बीड शहरामध्ये काम करणारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जीवाभावाचे माझे सहकारी असतील, अनेकांनी आजची ही सभा अतिशय चांगली भर दुपारची वेळ असताना देखील चांगली करण्याचा प्रयत्न केला, त्याबद्दल त्यांना मी मनापासून धन्यवाद देतो। लोकनेते गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण मंडळ आम्ही त्या ठिकाणी स्थापन केलं। मुंडे साहेबांनी पण स्वतःच्या राजकीय कारकिर्दीमध्ये जीवाजीव असेपर्यंत गोरगरीब माणूस केंद्रबिंदू मानून त्यांनी काम केलं, हे कदापि महाराष्ट्र विसरू शकत नाही। मी त्यांना देखील अभिवादन करतो। ही पण गोष्ट आम्ही प्रभू वैजनाथाच्या सुधारित तीर्थक्षेत्र विकास आराखड्याला त्या ठिकाणी जवळपास 300 कोटी रुपये दिले, हे पण आपण विसरता कामा नये। अशा पद्धतीनं कितीतरी चांगल्या गोष्टी बीड जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाच्या करता, बीड जिल्ह्यातल्या 6 विधानसभा मतदारसंघाच्या भल्या करता आणि तिथल्या एकंदरीत आम्ही पैनगंगा वैनगंगा प्रकल्प देखील त्याला मान्यता दिली। आम्ही परवा नारपार प्रकल्पाला मान्यता दिली। मोठे मोठे प्रकल्पाचे केंद्राकडून आम्ही निधी आणतोय। मुख्यमंत्री आणि पंतप्रधान यांच्याशी संपर्क साधून कसं आपल्याला राज्याला भलं करता येईल अशा प्रकारचा आमचा सातत्याने प्रयत्न असतो। या गोष्टीची देखील आठवण आपण सर्व बीडकरांनी, बीड शहरवासियांनी ठेवली पाहिजे। उद्याच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं आणखीन काही येऊन खोटं नाटं सांगण्याचा प्रयत्न करतील, दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतील। माय माऊलींनो, माझ्या बांधवांनो, या ज्या योजना दिलेल्या आहेत, या योजना पुढे आपल्याला कायमच्या चालू ठेवायच्यात। माझी लाडकी बहिणी योजना पुढे 5 वर्ष राहिली तर माझ्या एकेका बहिणीला 5 वर्षात 90,000 रुपये त्या ठिकाणी मिळणार आहेत, 90,000। तसंच माझ्या 44 लाख शेतकऱ्यांना 5, 7.5 आणि 3 या मोटारला पण फायदा होणार आहे तुम्हाला। आणि याच्यावर नाही, आता आमचा सगळ्यांचा प्रयत्न आहे, तसं आम्ही नियोजन केलंय। आता दिवसा आणि रात्री आठवड्यातनं निम्मा दिवा काळ वीज बसला ना गाडी बसलाय ना गाडी। हा ठीक आहे, नाही पत्रकार मारतील मला। सर 1000 मेगावॅट वीज तयार करतोय आणि त्याच्यामध्ये टप्प्याटप्प्याने 6 महिने, 8 महिने, 10 महिने, 12 महिन्यामध्ये ते होईल। ते मिळाल्यानंतर सूर्य उगवला, तुमचं इलेक्ट्रिक पंप चालू, सूर्य मावळला, माझ्या बांधवाचा शेतकऱ्याचा बळीराजाचा पंप बंद, दिवसभर लाईट चालू, पाणी दार धरा, पिकाला पाणी द्या, भाजीपाल्याला पाणी द्या, फळांना पाणी द्या, फळबागांना तुम्हाला पाहिजे तसं करा। आता इथनं पुढं वर्षभरादी रात्री रानामध्ये जायचं भानगड नाही। सापाचं, विंचूचं, काट्याचं, काही ठिकाणी बिबटे झाले, बायको चिडती, कुठे गेला रात्री, दाऱ्यावर गेल्यावर पाणी भरायला, त्याच्यामुळं मग तिथं घरामध्ये वाद होतात। त्याच्यामुळं दिवस मावळल्यावर बायका मुलांच्या मध्ये आनंदात तुम्ही तुमचा गप्पा टप्पा मारा, भोजन करा आणि सुखाने संसार करा। ही भूमिका महायुतीच्या सरकारने स्वीकारलेली आहे आणि ते तुम्हाला समजून सांगण्याच्या करता जनसन्मान यात्रेच्या निमित्तानं आलोय। आजपर्यंत तुम्ही बघा, बाकीचे एकमेकाच्या बद्दल काय टीका टिप्पणी करतात, आरोप प्रत्यारोप करतात, ही महाराष्ट्राची संस्कृती नाहीये। स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी सुसंस्कृत महाराष्ट्र घडवण्याचं काम केलंय। महाराष्ट्रामध्ये राजकारण कसं करायचं, समाजकारण कसं करायचं, विरोधकांची निंदा झाल्यास ती करायची नाही। मी माझ्या पहिल्या दिवसापासून जनयात्रेमध्ये आमच्या तटकरे साहेबांना विचारा, कुणाला विचारा, मी विरोधकांच्यावर टीकाच करत नाही। माझ्याकडं इतक्या चांगल्या योजना सांगण्याच्या करता आहे। आम्ही विकास कामं केलेली आहेत, करोडो रुपयाचा निधी मी डीपीडीसीच्या निमित्तानं आणि या जिल्ह्याच्या निमित्तानं पालकमंत्र्याला विचारात दिला का नाही, सगळ्या भागाला दिला, त्याचा उपयोग करून घ्या। त्यांनी काहीतरी आरे म्हणायचं, बी कारे म्हणायचं, त्यांनी काहीतरी वेळेवाकडे स्टेटमेंट करायचं, मी वेळेवाकडे, त्याच्यात काय माझ्या मायमाऊलीचे प्रश्न सुटणार आहेत?
माझ्या शेतकरी बांधवांचे प्रश्न सुटणार आहेत? माझ्या तरुणींना रोजगार मिळणार आहे? काही होणार नाही. आणि म्हणून एक चांगला विचार घेऊन मी महायुतीच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एक कार्यकर्ता या नात्याने तुमच्या समोर आलेलो आहे. तुम्ही आम्हाला उद्याच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं आशीर्वाद द्या, तुम्ही आम्हाला भरभक्कम पाठिंबा द्या, तुम्ही आम्हाला सहकार्य करा. 30-35 वर्षाचं राजकारण समाजकारण तुम्ही आम्हा लोकांचं बघितलंय. आता इथून पुढच्या काळामध्ये देखील या राज्याला देशातलं विकासाच्या बाबतीतलं नंबर 1चं राज्य हे आम्हाला बनवायचं आहे. त्याकरता आपण सगळ्यांनी आम्हाला पाठिंबा द्यावा हीच आग्रहाची नम्रतेची कळकळीची विनंती करतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी. यानंतर आदरणीय दादांना बंजारा भगिनींच्या वतीने पारंपरिक वेशभूषेत राखी बांधून दादांचा या